जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित आणि तातडीच्या मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं. अंगणवाडीची वेळ निश्चित करणं, मातृवंदनाचं काम जबरदस्तीनं करून घेणं, FRS योजनेसाठी मानधनाची तरतूद करणं, लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवण्याचं काम थांबवणं, ऑक्टोबर 2024 पासून थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता देणं, मातृत्व रजेवरील सेविकांचं मानधन कपात न करणं, प्रवास भत्ता आणि बॅकग्राऊंड फॉर्मसाठी स्वतंत्र मानधन द्यावं अशा अनेक महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्यात. शासनाच्या ठरावानुसार हक्काचे लाभ अजूनही प्रत्यक्षात न मिळाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे आणि सचिव शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनाही निवेदन देण्यात आलं. मागण्या वेळेवर पूर्ण न झाल्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.